जगातली पहिली प्लेगची लस मेड इन मुंबई होती। हो, 1948 साली WHO ची स्थापना झाली असली तरी महाराष्ट्राची सार्वजनिक आरोग्यातील कामगिरी त्याही आधीपासून जागतिक स्तरावर गाजलेली आहे। वर्ष 1996 मुंबईत प्लेगमुळे रोज शेकडो प्रेतं पडत होती। ब्रिटिश सरकार हतबल झालं होतं। अशा वेळी एका रशियन ज्यू शास्त्रज्ञाला बोलवण्यात आलं, डॉक्टर वॉल्डेमार हाफकिन। त्यांना ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये एक छोटासा कोपरा देण्यात आला। तिथे त्यांनी रात्रंदिवस प्लेगवर लस शोधण्याचं काम सुरू केलं। लस तयार झाली, पण ती माणसासाठी सुरक्षित आहे का हे तपासायला कोणीही तयार नव्हतं। प्राण्यांवर प्रयोग झाले, पण मानवी चाचणीशिवाय कोणालाही लस टोचणं धोक्याचं होतं। 10 जानेवारी 1897 त्या दिवशी सकाळी डॉक्टर हाफकिन यांनी कोणालाही न सांगता आपल्या प्रयोगशाळेत स्वतःच्या हाताला प्लेगच्या विषाणूचा डोस टोचून घेतला। त्यांच्या सहकार्यांना हे कळलं तेव्हा सगळ्यांचे पाय लटलट कापायला लागले। पुढचे काही तास डॉक्टर हाफकिन यांना प्रचंड ताप आला, अंग दुखू लागलं, पण ते वाचले आणि जगाला मिळाली प्लेगची पहिली लस। डॉक्टर हाफकिन यांची जिद्द बघून 1899 मध्ये तेव्हाचे गव्हर्नर लॉर्ड सँडर्स यांनी आपलं आलिशान निवासस्थान या कामासाठी रिकामं करून दिलं। फक्त भारतच नाही तर रशिया आणि युरोपातील अनेक देशांना हाफकिनने तयार केलेली लस पुरवली गेली होती। पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही परळवरून जाल तेव्हा त्या ऐतिहासिक इमारतीकडे नक्की बघा, कारण त्या भिंतीच्या मागे एका माणसाने स्वतःचा जीव धोक्यात घालून लाखो मुंबईकरांचे प्राण वाचवले होते। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीज साठी सबस्क्राइब करा जबरी खबरी।